अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया गाजर वडी. गाजर वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे अर्धा किलो गाजर आहे, हे सुके खोबरे आहे, वेलची आहे, बदाम आहे, काजू आहे, पिस्ते आहे, साखर आहे आणि तूप लागणार आहे. गाजर ना याच्यात टाकून घ्यायचे. मी ह्या ब्लेंडर मधून बारीक करून घेणार आहे. एकदम बारीक करून घ्यायचं. एकसारखं ना बारीक करून घेतले. साखर आणि वेलची बारीक करून घ्यायची. वेलची पण टाकून घेतली आणि हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. साखर आणि वेलची बारीक करून घेतली. कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि हे बारीक करून घेतलेले गाजर टाकून घ्यायचं. गाजर ना तुपावर परतून घ्यायचंय एकदम मस्त. गाजर ना तुपावर परतून झाले. आता 5 मिनिटं याच्यावर झाकण ठेवू. गाजर जरा सॉफ्ट होईपर्यंत. झाकण काढून बघू गाजर सॉफ्ट झालेत का. गाजर सॉफ्ट झालेत. आता ना याच्यात दूध घालून घ्यायचंय. अर्धा किलो गाजर घेतलेत आणि अर्धा लिटर दूध घालून घेणार आहे. आणि हे ना दूध आटेपर्यंत शिजून द्यायचं याला. मग वडी ना चांगली होती. याच्यात खवा वगैरे काही वापरणार नाही मी. आणि ही वडी ना 15 दिवस चांगली टिकते. थंडीमध्ये हे गाजर भेटतात आणि खायला खूप टेस्टी लागते ही वडी. असं ना मिक्स करीत राहायचं. दूध ना वरती आलं नाही पाहिजे. स्लो गॅसवर करायचं हे. मी झाले आता. दूध आटलंय. नारळाची पावडर आहे ना ती टाकून घेऊ. काजू पण टाकून घेऊ. वडीमध्ये ना काजू दाताखाली आले का खूप छान लागतात, म्हणून मी काजू टाकून घेतले. हे मिक्स करून घ्यायचे. ही वेलची पावडर आणि साखर बारीक करून घेतलेली टाकून घ्यायची. हे मिक्स करायचे. आता साखरेला ना थोडेसे पाणी सुटे. साखरेला ना पाणी सुटले. पाणी आटतवर ना शिजून द्यायचे. असं मिक्स करीत राहायचं. हे एकदम सुक्क झालं पाहिजे. मग वडी ना खूप छान होते याची. ही वडी बनवायला ना एक अर्धा तास लागलाय म्हणजे मी हे दूध आटण्यात. अजून 5-6 मिनिटे लागतील. हे असं मिक्स करीत राहायचं. झाकण ठेवून ना वाफ काढून घ्यायची 5 मिनिटं. एका ताटाला ना तूप लावून घ्यायचं. झाकण काढून बघू. साईडने ना तूप सुटायला लागले. थोडस ना असं मॅश करून घ्यायचं. हे वड्यांचं मिश्रण ना रेडी झाले. आता ना वड्या थापून घेऊ. तूप पण याला ना सुटायला लागले. आता हे मिश्रण ना याच्यात टाकून घ्यायचं आणि असं प्रेस करून घ्यायचं थोडं थोडं, म्हणजे वड्याना एकदम छान पडल्या जातील त्याच्या. मी ना याला चांगले सेट करून घेतले. बदाम टाकून घ्यायचे आणि पिस्ते पण टाकून घ्यायचे. हे असे प्रेस करून घ्यायचे म्हणजे हे बाहेर येणार नाही. आता ना मी याला फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे 3-4 तासासाठी, म्हणजे ह्या वड्यांना एकदम इझिली ना पडल्या जातील. हे फ्रीज मध्ये ठेवलं होतं. आता ना याच्या वड्या कापून घेऊ. गाजर वडी ना खायला खूप छान लागते. मी ना आता ही काढून दाखवते. एकदम मस्त अशी तयार झाली. सगळ्या गाजर वड्या कट करून झाल्यात आणि मस्त झाल्यात. खायला पण खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. Like, comment, and subscribe.